नवीन वर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांची सजावट करण्यात आली आहे। इंग्रजी नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झाली असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक आपापल्या आराध्य दैवताच्या दर्शनाला जात असतात। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची रीघ बघायला मिळत आहे। नवीन वर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची व संत्री फळाची आकर्षक सजावट केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली। श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा व श्री संत नामदेव पाहिरी येथे झेंडू, शेवंती, तोरण, कामिनी इत्यादी 300 किलो फुलांचा व 5000 नग संत्री फळांचा वापर करून मनमोहक व आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सदरची सजावट विठ्ठल भक्त प्रदीप सिंह ठाकूर पुणे यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचे काम श्री साई डेकोरेटर शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केले आहे। त्यासाठी सुमारे 20 कामगारांनी परिश्रम घेतले। वर्षभर विविध शुभदिनी तसेच विशेष दिवशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अशाच पद्धतीने आकर्षक आरस केली जाते। पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनेकांना इच्छा असते, तर काही जण नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेत असतात। आषाढी आणि कार्तिकी वारी हा तर वारकरी आणि भाविकांसाठी अद्भुत आनंदाचा दिव्य सोहळा असतो। वारी करणे शक्य नाही ते वर्षातून एकदा पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचे आवर्जून दर्शन घेतात। विठ्ठल नामाच्या गजराने विठ्ठल मंदिर आणि परिसर दणाणून जातो। विठ्ठल नामात तल्लीन भाविकांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा असतो। नवीन वर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी केलेली सजावट अतिशय देखणी करण्यात आली आहे।